पुणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना समोरासमोर आलेली आहे। भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। पुण्यामध्ये शिंदेची शिवसेना 123 जागा लढणार आहे। एकही उमेदवार माघार घेणार नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय। पुण्यामध्ये शिवसेना भाजप युती होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील। बालाजी। विक्रांत, शिंदेची शिवसेना युती करण्यासाठी आग्रही होती, मात्र आता ही युती तुटलेली आहे। भाजपाने जे आहे ते त्यांचे 165 उमेदवार जाहीर केलेले आहेत, एबी फॉर्म दिलेले आहेत। तर आता शिंदेची शिवसेना सुद्धा 123 जागावरती जे आहे ते एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि आता अवघा काही वेळ शिल्लक असतानाच पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले की एकही उमेदवार जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेचा माघार घेणार नाही। त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत तर होणारच नाही, मात्र समोरासमोर आता पुणे महानगरपालिकेमध्ये ही तिरंगी लढत होऊ शकते। कारण एकीकडे अजित पवार आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, एकीकडे भाजपा एकटी लढते आणि आता शिंदेची शिवसेना 123 जागावर लढते। त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये राज्यात सत्तेत असलेली भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळे एकमेकांसमोर लढणार आहेत आणि एकमेकांविषयीचे जे आरोप प्रत्यारोप सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात। मात्र अखेरपर्यंत युती होणार, युती तुटणार या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत चालू असल्याचं उदय सामंत म्हणत होते। मात्र अखेरच्या क्षणाला आता मात्र 123 जागावर जे आहे ती शिंदेची शिवसेना लढते आणि आता यातला सगळा परफॉर्मन्स पाहणं महत्त्वाचं आहे। याचा परिणाम कुणावर होतो, भाजपाच्या उमेदवारावर होतो का राष्ट्रवादीच्या होतो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे आणि किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अखेरपर्यंत युती होऊ न शकल्याने आता हे सगळे उमेदवार समोरासमोर लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बालाजी।